प्रकरण 9. जातीय धार्मिक सलोख्याचं मातृमंदिर. इंदिराबाईंनी नर्सिंगचा कोर्स करावा अशी सूचना करताच परिसरातील नागरिकांना, विशेषतः महिलांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी एक केंद्र सुरू करावं आणि त्याच्या बरोबरीनेच राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांसाठी विश्रामगृहाची एक चांगली सोय करावी अशी कल्पना भाऊ तेंडुलकरांनी मांडली होती. ती साकारण्यासाठी इंदिराबाईंची धडपड सुरू झाली. यात पहिलं आव्हान होतं ते योग्य ठिकाणी योग्य जागा मिळवण्याचं. गोव्याचे सुम देशपांडे आणि बेळगावचे याळगी यांच्या सूचनांप्रमाणे काही जागा त्यांनी पाहिल्या. खूप पायपीट केली, मात्र नक्की काही ठरत नव्हतं. तेव्हा भास्कर आठले त्यांना म्हणाले, ह्या कामासाठी जो कोणी निधी उपलब्ध करून देईल तिथं तू केंद्र सुरू करावंस असं मला वाटतं. यात स्वतःजवळची रक्कम तू खर्च करू नकोस. अर्थात त्यांना हे मान्य नव्हतं. त्या म्हणायच्या, प्रशिक्षित असले तरी मी एक साधी नर्स आहे, डॉक्टर नाही. त्यामुळे मला कोणी काळं कुत्रंही विचारणार नाही आणि कुणी पैसे देतंय म्हणून कुठंही काम करणं मला नाही जमायचं. इंदिराबाईंचं वास्तवाचं भान खूप चांगलं होतं. शिवाय जे काही करायचं आहे त्याविषयीची स्पष्टता आणि ठामपणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे पुन्हा त्या जागेच्या शोधार्थ फिरू लागल्या. जागा शोधण्याच्या या मोहिमेत यावेळेला त्यांच्याबरोबर चंद्राताई किर्लोस्कर होत्या. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना या दोघींनी मिळून भेटी दिल्या, पण कुठलीच जागा पसंत पडेना. कणकवली, कुडाळ, राजापूर असं करत त्या देवरुखला पोचल्या आणि जागेचा शोध थांबला. काका पंडित राहत असलेलं प्रशस्त घर त्यांना ह्या कामी वापरता येणार होतं. इतर जागांच्या तुलनेत हे घर अधिक योग्य होतं. इंदिराबाईंची मोठी बहीण शांताताई यांचे पती म्हणजे काका पंडित. इंदिराबाई त्यांच्याकडे काही काळ राहिल्या होत्या. त्यामुळे हे घर आणि देवरुखही त्यांच्या चांगलंच परिचयाचं होतं. शिक्षणानिमित्तानं मुलं परदेशात होती. त्यामुळे काका आणि शांताताई आफ्रिकेला जाण्याच्या तयारीत होते. हे घर तसंही रिकामच राहणार आहे, तेव्हा तुम्हीही ते आरोग्य केंद्रासाठी वापरू शकता असं काकांनी इंदिराबाईंना सांगितलं. या घराचे मालक होते राजवाडे. त्यांनी ही संमती दिली. शिवाय लागणारी सारी मदत आम्ही करू असं आश्वासनही दिलं. परिणामी जागेचा प्रश्न निकाली निघाला होता. प्रसूती केंद्र सुरू करायचंच हा विचार करून इंदिराबाईंनी अगोदरच आपल्या पैशातून 2 कॉट आणि काही अत्यावश्यक साहित्य खरेदी करून ठेवलं होतं. त्याचा वापर करत राजवाडे यांनी उपलब्ध करून दिलेल्या गोठ्याचं रूपांतर आरोग्य केंद्रात झालं. तिथे 2 कॉट टाकून अत्यावश्यक सुविधा असलेलं प्रसूतीगृह उभारलं आणि देवरुखमधल्या पहिल्या आरोग्य सेवा केंद्राचा मातृमंदिर या नावानं शुभारंभ केला. हा आपल्या मुलीच्या मीनाच्या स्वप्नपूर्तीचा प्रारंभ बिंदू होता. पण तोच आपली दमछाक करेल याची त्यावेळेला इंदिराबाईंना कल्पना नव्हती. ते 1953चं वर्ष होतं. स्वतंत्र भारत अस्तित्वात येऊन अवघा 5 वर्षांचा काळ लोटला होता. त्यामुळे परंपरागत विचाराचा मनावरील पगडा अद्याप कायम होता. त्याचाच भाग म्हणून बाळणपणासाठी गरोदर बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं हे उचित मानलं जात नसे. साधारणपणे बाळणपणं घरीच केली जात. अगदीच बाई अडली तर सुईणीला बोलवलं जाई. शिक्षित उच्चभ्रू कुटुंबातही तशी पद्धत नव्हती. त्यामुळे घरातील बाळंतिणीच्या खोलीतच सुईणीकडून बाळणपण होत असत. अशा वातावरणात हॉस्पिटलमध्ये बाळणपणाला येण्यासाठी कोणीच तयार नसे. उलट इंदिराबाईंच्या या मातृमंदिरबाबत दबक्या आवाजात नाराजीचा सूर आळवला जात होता. आता हे कोणतं नवं फॅड म्हणायचं? 4 बुकं शिकलं म्हणून कोणी शहाणं होत नसतं असं बोललं जायचं. काही जण तर अगदी खालच्या पातळीवर उतरून टीका टिप्पणी करायचे. मात्र इंदिराबाई आपल्या ध्येयापासून जराही विचलित होत नव्हत्या. लोकांची गरज ओळखून त्या घरी जाऊन सेवा देऊ लागल्या. बाळाला आणि बाईला धोका निर्माण झालेल्या काही केसेसही त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळल्या. त्यातून लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास वाढायला लागला. लोक त्यांना आवर्जून बोलवायला लागले. त्याही अगदी न थकता मैलोनमैल चालत जाऊन बाळणपणं करत होत्या. पण हे एकूणच काम दमवणार होतं. शिवाय इंदिराबाई घरी येऊन बाळणपण करत असतील तर त्यांच्या दवाखान्यात कशाला जा ही मानसिकता बळावत होती. बरं, कोणी बाई अडलीये म्हणून बोलवायला आलं तर त्याला टाळता येत नव्हतं. अगदी अंगात त्राण नसतानाही अशा वेळी धावत जावं लागे. एकदा असंच घडलं. एका बाळंतिणीची सोडवणूक करून
त्या दमून भागून घरी परतल्या होत्या. तब्बल 18 मैल चालून आल्यानं त्या पार थकून गेल्या होत्या. सायंकाळची वेळ होती. त्यामुळे जरा आरामात बसावं म्हणून त्या माझघरात गेल्या. तेवढ्यात एक माणूस "मावशी, मावशी" असं ओरडतच आला. त्याची मुलगी गरोदर होती आणि दिवस भरण्या अगोदरच तिला त्रास सुरू झाला होता. मात्र त्यावेळी कुठं जाण्यासाठी इंदिराबाईंच्या अंगी मुळीच त्राण उरलेलं नव्हतं. "अरे बाबा, आत्ताच मी थकून आले रे. आता पुन्हा कुठे जायचं तर माझ्या अंगात ताकद उरलेली नाहीये. मी काही येऊ शकणार नाही. तू कोणाला तरी घेऊन जा." मात्र 2 तास झाले तरी तो पायरीवरून उठेच ना. त्याला कोणीच मिळत नव्हतं. चेहरा अत्यंत व्याकुळ आणि केविलवाणा झाला होता. तो सारखा रडत होता आणि "माझ्यावर उपकार करा, माझ्याबरोबर चला, नाही तर माझी मुलगी नाही वाचणार, काहीतरी करा, माझ्यावर उपकार करा." अशा विनवण्या करत होता. अखेर इंदिराबाईंचा नाईलाज झाला. "चला," असं म्हणत त्या माणसापाठोपाठ निघाल्या. पाऊस धो धो कोसळत होता. चिखलाची आणि निसरडी पायवाट. कंदिलाचा प्रकाशही धड दिसत नव्हता. आधीच थकलेल्या इंदिराबाईंना पावसात भिजल्यानं पाऊल उचलणंही कठीण झालं होतं. अत्यंत दयनीय अवस्थेत डोंगरी रस्ता पार करत त्या वाडीत पोचल्या. मात्र 7 महिन्यांच्या त्या गरोदर मुलीची झालेली बिकट अवस्था पाहिल्यावर इंदिराबाई भान हरपून कामाला लागल्या. दीर्घकाळ चाललेल्या अथक प्रयत्नानंतर रात्री तब्बल 2 वाजता त्या स्त्रीची सुटका झाली. बाळंतीण सुखरूप आहे याची खात्री पटल्यावर त्या लागलीच घरी जाण्यासाठी निघाल्या. कारण आरोग्यसेवक म्हणून कोणाच्याही घरी गेल्यानंतर साधा चहाही तिथं घ्यायचा नाही आणि कोणत्याही परिस्थितीत कुठेही मुक्कामाला थांबायचं नाही, हा अलिखित नियमच त्यांनी केला होता. त्यामुळे अनेकांनी थांबण्याचा आग्रह केल्यानंतरही त्या मुसळधार पावसात रात्री 2 वाजता आपल्या घरी येण्यासाठी निघाला. अशा वेळी लोकही त्यांचा आदर करत गडी माणसं सोबतीला पाठवत आणि सुरक्षितपणे घरी पोचवत. या छोट्या मोठ्या अनुभवातून इंदिराबाई रोजच नवं काहीतरी शिकत होत्या. जवळपास वर्षभर त्या घरोघरी जाऊन बाळंतपणं करत होत्या. मुख्य म्हणजे इंदिराबाईंच्या उपचारांनी अनेक महिलांची बाळंतपणं सुखरूप होत होती. त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि करुणामय वात्सल्य यामुळे संपूर्ण देवरुख परिसरात पाहता पाहता त्यांचं नाव सर्वत्र झालं. त्यांना घरी बोलवणाऱ्यांची संख्या वाढायला लागली. पण हे फार काळ जमणारं नव्हतं. कारण आपण एकट्या कुठे कुठे पुऱ्या पडणार आहोत. एकाच वेळी 2 ठिकाणी जायची वेळ आली तर काय करणार आहोत? या जाणीवेतून साऱ्यांना रुग्णालयात आणणं गरजेचं आहे असं त्यांना वाटायला लागलं. त्यांनी लोकांमध्ये दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासंबंधी जागृती निर्माण करायची असा संकल्प केला. त्या जिथं जात तिथं लोकांचं प्रबोधन करायला लागल्या. अंगारे धुपारे आणि मंत्रतंत्राने कोणीही बरं होत नसतं. त्यासाठी योग्य औषधोपचार करणं गरजेचं असतं आणि औषधोपचारासाठी डॉक्टरांकडे जाणं महत्वाचं असतं. असं सांगत त्या लोकांची मानसिकता बदलायचा प्रयत्न करायला लागल्या. तो प्रयत्न करत असतानाच बाळंतपण घरातच करण्याचा आग्रह कसा चुकीचा आहे, त्यात त्या स्त्रीच्या पोटातल्या बाळाच्या जीवाला कसा धोका असतो, हे त्या पटवून देत. हे धोके टाळण्यासाठी देवरुखच्या मातृमंदिरमध्ये आम्ही सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तिथे तुम्ही गरोदरबाईला घेऊन आलात तर सगळं निर्धोक पार पाडता येईल. शिवाय कमी खर्चात बाळ बाळंतिणीला सुखरूपपणे घरी नेता येईल, असं त्या सांगायला लागल्या. खेड्यापाड्यात जाणं, अडलेल्या महिलांची सोडवणूक करणं, त्यांची प्रेमानं सेवा करणं, औषधोपचार करणं आणि हे सारं करताना जात, धर्म, गरीब, श्रीमंत अशा भेदाच्या पलीकडे जात सेवाभावी वृत्तीनं परिचारिका म्हणून काम करणं, राबणं हे सोपं काम नव्हतं. इंदिराबाई ते नेटानं आणि आवडीने करत होत्या. त्याचा एक नकळत परिणाम लोकांच्या मनावर होत होता. त्यातून त्या जे सांगत ते विश्वासानं ऐकणं आणि तसा वागण्यात बदल करणं हे लोकांकडूनही हळूहळू घडायला लागलं. त्यामुळे एक ना एक दिवस लोक आपल्या लेकी सुनांना मातृमंदिरात उपचारासाठी पाठवतील याबद्दल इंदिराबाईंनाही खात्री वाटू लागली. अर्थात काहींना मात्र इंदिराबाईंचं हे काम पसंत नव्हतं. किंबहुना त्यांचं काम बंद पाडून त्यांना गावातूनच हाकलून द्यायचं असा प्रयत्नच काही सनातनी मंडळींनी चालवला. त्यात सवर्ण समाज आघाडीवर होता. या प्रयत्नांचा भाग म्हणून महारवाड्यात जाऊन बाळंतपणं करणाऱ्या इंदिराबाई हळबेंना या लोकांनी अस्पृश्य ठरवलं. मग रस्त्यावरून जात असताना अर्वाच्य टोमणे मारणं, खाकरून थुंकत अवमान करणं असे प्रकार घडायला लागले. इंदिराबाईंच्या वाटेत कशा अडचणी निर्माण होतील यासाठी काही घटक अत्यंत टोकाची भूमिका घेऊ लागले.
त्यांच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर मिरच्या लिंबू टाकलं जायचं, तर कधी तुच्छतापूर्वक निर्देश करत निषेध केला जायचा. जे आमची घाण साफ करतात, त्यांचीच घाण साफ करण्यासाठी जर ही ब्राह्मणबाई धावून जाऊ लागली, तर हे महारडे माजतील आणि आपलं जगणं असह्य होईल, अशी चिंताही व्यक्त केली जात होती. हजारो वर्षांची आपली संस्कृती ही ब्राह्मण म्हणून जन्माला आलेली बाई विटाळत आहे, अशी ओरडही केली जात होती. धार्मिक प्रभावातून रूढीग्रस्त बनलेल्या समाजात हे काम करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. हे इंदिराबाई जाणून होत्या. त्यामुळे अशा विरोधाकडे दुर्लक्ष करत खेड्यापाड्यातील रुग्णांची सेवा त्या करत राहिल्या. आपल्या कामाशी प्रामाणिक राहत घेतला वसा सोडणार नाही, असा त्यांचा ठाम निर्धार होता. त्यापुढे विरोधकांचा टीकाकारांचा टिकाव लागला नाही. उलट इंदिराबाईंना सहकार्य करणाऱ्यांची, त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांची सेवा घेणाऱ्यांची संख्या वाढत गेली. इतकंच नाही, तर त्यांनी सुरू केलेल्या मातृमंदिरातही लोक उपचारासाठी येऊ लागले होते. या साऱ्या प्रवासातला 2 जानेवारी 1954 हा अत्यंत महत्वाचा दिवस. कारण ह्या दिवशी इंदिराबाईंच्या मातृमंदिर हॉस्पिटलमध्ये पहिली महिला बाळंट झाली. 2 कॉटचा हा दवाखाना 1953 मध्ये उभारला असला तरी खऱ्या अर्थाने मातृमंदिर दवाखान्याची सुरुवात 1 वर्षानंतर 2 जानेवारीला झाली होती. या पहिल्या बाळंतपणाच्या वेळीच मातृमंदिर दवाखान्याचं रीतसर उद्घाटन करूया, असं सगळेच म्हणत होते. पण इंदिराबाईंची तयारी नव्हती. प्रत्येक गोष्ट विचारांती करायची, पूर्ण नियोजनाने करायची आणि उत्तमच करायची. त्यासाठी उशीर झाला तरी चालेल, पण घाई गडबडीत काही करायचं नाही, ही त्यांची काम करण्याची पद्धत होती. त्यामुळे मातृमंदिर दवाखान्याच्या उद्घाटनाची त्यांना अजिबात घाई नव्हती. परंतु राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांसह अनेकांनी 2 जानेवारीचा आग्रह धरला. तेव्हा त्यांनी जाहीर केलं की ज्या दिवशी मातृमंदिरमध्ये 10वी महिला बाळंतीण होईल, त्या दिवशी दवाखान्याचं अधिकृत उद्घाटन होईल. त्यावर मात्र सर्वांनी संयम बाळगला. मातृमंदिर सुरू केल्यानंतर जवळपास वर्षभर डोंगरदऱ्यातून पायपीट करत राहिल्या. लोकांचं प्रबोधन करून त्यांनी मतपरिवर्तन घडवलं. तेव्हा कुठं त्यांची पावलं उपचारासाठी म्हणून दवाखान्याकडे वळू लागली. त्यात उतावळेपणानं उद्घाटनाचा फार्स करणं योग्य दिसणार नाही, असं त्यांना कुठेतरी वाटत होतं. कमलाताई हॉस्पिटल, चंद्राताई किर्लोस्कर यांच्याबरोबरच्या चर्चेतूनही हाच मुद्दा पुढे येत होता. त्यामुळे त्यांनी स्वतःसमोरच एक उद्दिष्ट ठेवलं होतं. त्यामुळे 10व्या बाळंतिणीचा पहिला टप्पा गाठेपर्यंत थांबणं भाग होतं. अर्थात त्यासाठी फार काळ थांबण्याची गरज पडली नाही. वर्षभराच्या पायपिटीतून अडल्या नडलेल्या बाळंतिणीला नवा जन्म देणाऱ्या हळबे मावशी म्हणून इंदिराबाईंनी मिळवलेला लोकांचा विश्वास आणि त्या विश्वासातून त्यांच्या मातृमंदिरला मिळालेला उदंड प्रतिसाद, यामुळे अवघ्या 18 दिवसात हा टप्पा गाठला. म्हणजे 20 जानेवारी 1954 या दिवशी मातृमंदिरमध्ये 10वी बाळंतीण बाळंत झाली. इंदिराबाईंनी ठरल्याप्रमाणे त्याच दिवशी अगदी सुनियोजितपणे उद्घाटन सोहळा पार पाडला. मात्र त्यांची एक इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही. मातृमंदिरचे हे उद्घाटन त्यांना त्यांच्या मार्गदर्शक, आधारस्तंभ आणि आईसम प्रेम देणाऱ्या कमलाताई हॉस्पिटल यांच्या हस्ते करायचं होतं. तसं ठरलंही होतं. मात्र काही कारणाने कमलाताईंना आपला नियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला. ते देवरुखला येऊ शकल्या नाहीत. पण कमलाताईंनी स्वतःच्या बदली देवरुख परिसरातच सुईण म्हणून काम करणाऱ्या ताई गद्रे यांचं उद्घाटक म्हणून नाव सुचवलं. ताई गद्रे आणि मावशींचा परिचय होता. अनेकदा त्या त्यांना मदतही करायच्या. मात्र कमलाताईंच्या ऐवजी थेट ताई गद्रेंच्या हस्ते उद्घाटन करायचं हे मावशींच्या मनाला पटत नव्हतं. त्या काहीशा नाराज झाल्या. मात्र ह्याच वेळी कमलाताईंनीच गद्रेताईंची एकूण पार्श्वभूमी त्यांना सांगितली. तेव्हा मात्र त्यांचा ताईंबद्दलचा आदरभाव वृद्धिंगत झाला. ताई गद्रे म्हणजे भागीरथीबाई गद्रे. व्यापार उद्योगात देवरुख ते कर्नाटक अशी भरारी घेणाऱ्या गद्रे उद्योग समूहाचे संस्थापक हरी पांडुरंग गद्रे यांच्या त्या द्वितीय पत्नी होत्या, ज्यांनी महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारणार्थ झुणका भाकर चळवळ उभारली होती. त्या अनंत हरी गद्रे यांच्या त्या सावत्राई होत्या. आपल्या पतीच्या निधनानंतर भागीरथीबाई उर्फ ताई गद्रे या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत. तेव्हा देवरुख परिसरातल्या अडल्या नडल्या महिलांसाठी सुईणीचं काम करायच्या. ताईंच्या हाताला यश होतं अशी श्रद्धा इथल्या लोकांची होती. त्या काळात बाळंतपणाची काहीच सुविधा नसल्यानं एखादी बाई अडली की रात्री अपरात्री लोक ताईला बोलवायचे.
कडक सोवळ्यात वावरणारी ताई अशा वेळी कंदिलाच्या प्रकाशात थेट त्या बाळंतिणीच्या मदतीला पोचायची. तिथे गेल्यावर पाण्याचा थेंबही घ्यायची नाही, पण बाळंतपण सुखरूप पार पडेपर्यंत तिथून जागची हालायचीही नाही. त्या तशा रूढी परंपरा यांच्या संस्कारात वाढलेल्या. सर्व धार्मिक आचार पाळणाऱ्या, भाविक तीर्थयात्रा करणाऱ्या होत्या. पण अडलेल्या बाईच्या मदतीला जाण्याची वेळ आली की त्या ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून द्यायच्या. त्यांनी हे एक काम व्रत म्हणूनच स्वीकारलं होतं. एखादी बाई अडली आहे असं कळल्यानंतर त्या तिच्या मदतीला धावून गेल्या नाहीत, असं कधी घडलं नाही. भोवतालच्या 5-25 खेड्यांना त्यांचा मोठा आधार होता. सतत 25 वर्ष त्यांनी हे कार्य अगदी निष्ठेने केलं. त्यांना जे ताईपण प्राप्त झालं ते त्यांच्या ह्या जातगोत न पाहता अडलेल्या बाईच्या मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे. तेव्हा मातृमंदिर सारख्या दवाखान्याच्या उद्घाटनासाठी यापेक्षा सुयोग्य व्यक्ती ती कोण असू शकते? कमलाताईंनी सुचवल्याप्रमाणे ताई गद्रे यांच्या हस्ते 20 जानेवारी 1954ला मातृमंदिरच्या हॉस्पिटलचं रीतसर उद्घाटन झालं. त्यावेळी चंद्राताई किर्लोस्कर पूर्ण वेळ उपस्थित होत्या. हा उद्घाटन सोहळा इंदिराबाईंनी साधा परंतु साऱ्यांचं आगत स्वागत करून केला. गावातली मंडळी मोठ्या प्रमाणावर आली होती. या उद्घाटन सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इंदिराबाईंनी या 10 बाळंतिणी, त्यांचं सारं कुटुंबीय आणि उपस्थित गावातील मंडळी ह्या सगळ्यांना एका पंक्तीत जेवायला वाढलं. त्यात ब्राह्मण, महार, बौद्ध, मुस्लिम अशा विविध जाती धर्माचे लोक एकत्र जेवले. त्यामुळे देवरुख गावातला जातीय आणि धार्मिक सलोख्याचा तो एक अभूतपूर्व असा ऐतिहासिक सोहळा ठरला.